हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण त्याला केसांचं प्रत्यारोपण पण म्हणतो. आणि ट्रान्सप्लांट म्हणजे जसा दुसऱ्या ऑर्गनचा आपण कसा असतो ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट असतं, लिव्हर ट्रान्सप्लांट असतं. म्हणजे जो हेल्दी आहे, स्वस्थ ऑर्गन आहे, त्याला घेऊन आपण डॅमेज्ड ऑर्गनचा एरिया काढून आणि स्वस्थ ऑर्गन तिकडे बसवतो, त्याला ट्रान्सप्लांट म्हणतात. तसंच केसांमध्ये पण असतं. जिथे केस नाही आहेत, जिथे केस डॅमेज झाले आहेत, तिथे आपण स्वस्थ केसांना घेऊन आणि तिथे त्या केसांचा प्रत्यारोपण करतो. सो दॅट जिथे केस नाही आहेत तिथे नॅचरल केस, आपले नैसर्गिक केस ग्रो होऊ शकतात. त्याला हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. अशा केसमध्ये कसा होणार, कारण हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुम्हाला नॅचरल हेअर, नैसर्गिक स्वस्थ केस पाहिजेत. म्हणजे जनरली काय असतं, जर पाठीमागचे केस असतात ते नॅचरल असतात, ते हेअरफॉल जर आपण मेल्सला बघितलं, मेल्समध्ये काय असतं, जनरली पुढचे केस जातात आणि पाठीमागचं केस राहून जातात. कारण पाठीमागचे केस असतात ते हॉर्मोन रेझिस्टंट असतात, म्हणजे त्याच्यावर टेस्टोस्टेरॉनचा इफेक्ट पडत नाही, तर ते केस जनरली जात नाही. पाठीमागचे केस हेल्दी असतात, तर ते हेल्दी केस जे आहेत ते घेऊन आपण तिथून मुळाबरोबर ते केस काढून आणि मग पुढे जिथे केस नाही आहेत तिथे केस बसवतो, त्याला म्हणतात हेअर ट्रान्सप्लांट. तर जर एकदम केस नसतील, पूर्ण बाल्ड स्कॅल्प असेल, तर त्याच्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट करता येत नाही. आजकालच्या ह्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ती अशी झाली आहे की काही पेशंट्समध्ये जर बॉडीवर, जे अंगावरचे केस असतात, जसे चेस्टवर केस असतात, हातांवर केस असतात, तिकडचे केस घेऊन पण आपण बाल्ड स्कॅल्पमध्ये ग्राफ्ट करू शकतो. पण जर फुल बॉल्ड असतील पेशंट, मग एवढे केस नसतात बॉडीवर जे आपण फुल स्कॅल्प भरू शकतो, तर तेवढा पॉसिबल नसतं. तर हेअर ट्रान्सप्लांटमध्ये 3 मेजर टाईप्स आहेत. एक आहे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन, दुसरा आहे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट आणि तिसरा आहे DHI म्हणजे डायरेक्ट हेअर इम्प्लांटेशन. तर हे 3 मेजर टाईप्स ऑफ हेअर ट्रान्सप्लांट आहेत. आणि कुठल्या पेशंटमध्ये कुठला ट्रान्सप्लांट सक्सेसफुल असेल ते जे हेअर ट्रान्सप्लांट सर्जन असतात ते बघून आणि डिसाईड करतात. इन जनरल जर थोडक्यात आपल्याला जर बघायचं असेल तर फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जे पाठीमागचे केस आहेत, प्रत्येक युनिट एक्स्ट्रॅक्ट होतो. एक केसांचा युनिट म्हणजे त्याच्यामध्ये 2 किंवा 3 किंवा 4 केस असतात. इट इज लाईक अ प्लांट. ओके, प्लांट एखाद्या प्लांटसारखं असतं, त्याच्यामध्ये 3-4 हेअर्स असतात. मग तो पूर्ण युनिट घेऊन आणि पुढे आपण ग्राफ्टिंग करतो, त्याला फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे प्रत्येक केस, एक एक केस आपण तिथून घेतो डोनर एरियामधनं आणि मग पुढे येऊन ट्रान्सप्लांट करतो. दुसरा आहे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट. आता ह्याचा अर्थ असा आहे की पाठीमागच्या केसांपासून एक पूर्ण स्ट्रिप काढली जाते. स्ट्रिप म्हणजे की एक पूर्ण स्ट्रिप ज्याच्यावर हंड्रेड्स ऑफ हेअर आर प्रेझेंट. तर ती स्ट्रिप काढून आणि मग त्या स्ट्रिपमधनं मग ग्राफ्ट्स काढून आणि इम्प्लांट केले जातात, त्याला फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांट म्हणतात. आणि DHI म्हणजे डायरेक्ट हेअर इम्प्लांट, ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये टूल्स असतात, काही इक्विपमेंट्स असतात ज्याच्याने डायरेक्टली हेअर प्लग करून पाठीमागून आणि मग डायरेक्टली बसवू शकतात. ते फास्ट ट्रीटमेंट आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी असतात आणि एकदम नॅचरल लुक येतो. तर हे 3 टाईपचे ट्रान्सप्लांट आहेत. आणि ट्रान्सप्लांटमध्ये अजून एक टेक्नॉलॉजी आहे जी आता आपल्या काही मेजर सिटीजमध्ये अवेलेबल आहे, त्याला रोबॉटिक ट्रान्सप्लांट म्हणतात. रोबॉटिक ट्रान्सप्लांटमध्ये की ॲक्च्युअली जो सर्जन आहे तो ग्राफ्ट बसवत नाही, पण मशीन्स असतात, रोबोज असतात, त्याच्या मदतीने ग्राफ्ट बसवले जातात, त्याला रोबोटिक हेअर ट्रान्सप्लांट असे म्हणतात. ॲक्च्युअली काही त्रास होत नाही, मेजर काही प्रॉब्लेम नसतात, कारण हे लोकल ॲनेस्थेसियामध्ये केलं जातं. तर जेव्हा हे केलं जातं तेव्हा बेशुद्ध स्किनला बेशुद्ध करतो आपण, म्हणजे लोकल एरियामध्ये ॲनेस्थेसिया देतो. तर मग जेव्हा करताना तेव्हा काय प्रॉब्लेम होत नाही, पण एकदा ॲनेस्थेसियाचा इफेक्ट गेला की थोडासा आपल्याला पेनफुल 1-2 दिवसांसाठी वाटू शकतं. पेन असा इनटॉलरेबल नसतो, पण थोडंसं पेन होऊ शकतं. कदाचित स्वेलिंग वगैरे येऊ शकते. तर 4-5 दिवसांसाठी तुम्हाला थोडंसं स्कॅल्पमध्ये पेन वाटू शकतो, थोडी स्वेलिंग वाटू शकते. बाकी तसा काही प्रॉब्लेम किंवा इश्यूज त्याच्यामध्ये नाही. हो, जनरली हेअर ट्रान्सप्लांट इज परमनंट. परमनंट इन द सेन्स, बघा, पृथ्वीवर काहीच परमनंट म्हणजे असा 100 इयर्स लास्ट करणारं असं काहीच नसतं. पण परमनंट इन द सेन्स की जास्त वेळ टिकून राहतात ते केस. म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण हे जे केस असतात
ते हॉर्मोन रेझिस्टंट असतो, म्हणजे त्याच्यावर आपल्या हॉर्मोनचा इफेक्ट पडत नाही. म्हणून हेअर ट्रान्सप्लांट जर का चांगल्या प्रमाणे केला असेल तर मग त्याचे रिझल्ट्स लॉंग लास्टिंग असतात. 10-15 वर्ष ती केस आरामात टिकतात. एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे नॅचरल केस आहेत, जे म्हणजे आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तर जिथे केस नसतील तिथे आपण ट्रान्सप्लांट बसवतो, पण त्याच्यामध्ये नॉर्मल केस पण असतात. ट्रान्सप्लांटेड केसांमध्ये मध्ये नॉर्मल केस पण असतात. ते जे नॉर्मल केस आहेत ते तरीही गळू शकतात जर आपण त्याच्यावर काही ट्रीटमेंट केली नाही, कारण जी नॅचरल प्रोसेस आहे हेअरफॉलची, नॅचरल केस आहेत जे ट्रान्सप्लांट नाही आहेत ते कंटिन्यू करू शकतात हेअरफॉल त्याच्यामध्ये. तर दॅट इज समथिंग विच यू हॅव टू अंडरस्टँड. तर ट्रान्सप्लांटेड केस पडणार नाही, पण जे नॅचरल केस आहेत ते तरीही पडू शकतात. जनरली हेअर ट्रान्सप्लांट जे आहे ते अनुवांशिक हेअर लॉस असतो, म्हणजे ज्याला जेनेटिक आपण हेअर लॉस म्हणतो. मेल पॅटर्न हेअर लॉस आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे काय, जे मेल्स असतात त्यांना जो हेअरफॉल होतो, म्हणजे असा हळूहळू त्यांना बॉल्डनेस येतो, ते केसेस आर आयडियल फॉर हेअर ट्रान्सप्लांट. आणि फिमेल्स ज्यांना हेअर लॉस आहे जे हॉर्मोनल आहे किंवा जेनेटिक आहे, जे हेअर हळूहळू त्यांचे हेअर थिन होत चालले आहेत, अशा केसेसमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स खूप चांगले असतात. काही केसेस जिथे हेअर लॉस आहे नॉन जेनेटिक किंवा नॉन हेरिडिटरी रिझन्समुळे, जसं त्याला आपण म्हणतो ॲलोपेशिया एरियाटा किंवा टिलोजन एफ्लुवियम, ज्याच्यामध्ये हॉर्मोनल एलिमेंट नाही आहे किंवा जेनेटिक एलिमेंट नाही आहे, तिथे हेअर लॉस होतो इम्युन सिस्टम प्रॉब्लेम्समुळे किंवा काही आजारांमुळे. अशा केसेसमध्ये हेअर ट्रान्सप्लांट इज नॉट ॲडवायझेबल, कारण बॉडीच्या आतमधून तो प्रॉब्लेम आहे. इट इज नॉट अ प्रॉब्लेम इन द हेअर रूट्स. जी जेनेटिक हेअरफॉल असतं किंवा हेरिडिटी हेअरफॉल असतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स हेअर रूटमध्ये असतं. तर तशा केसेसमध्ये ट्रान्सप्लांटचा उपयोग चांगला आहे. ज्या केसेसमध्ये हेअरफॉल इज नॉट बिकॉज ऑफ हॉर्मोन्स किंवा जेनेटिक प्रॉब्लेम्स, अशा केसेसमध्ये ट्रान्सप्लांटचे रिझल्ट चांगले नसतात. हेअर ट्रान्सप्लांट जनरली अबव्ह द एज ऑफ 25 आम्ही म्हणतो, कारण त्या एजच्यापर्यंत हेअर लॉसचा पॅटर्न एकदम प्रॉपर दिसून येत नाही. म्हणजे की कुठला पॅटर्न आहे हेअर लॉसचा, किती प्रोग्रेस होणार आहे, ते सगळं तेव्हा आपल्याला समजत नाही. म्हणून 25च्या वरती हेअर ट्रान्सप्लांट आपण करू शकतो एका डॉक्टरच्या कन्सल्टेशनच्या नंतर. एखादे डॉक्टर जे हेअर ट्रान्सप्लांट सर्जन असतात, जे हेअर ट्रान्सप्लांट करतात, त्यांनी एकदा तुमचा कन्सल्टेशन करून जर बघितलं की तुमच्या केसमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करणं उपयोगी पडेल, तरच तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करा. डोंट डू हेअर ट्रान्सप्लांट जस्ट बाय लुकिंग ॲट सोशल व्हिडिओज आणि हे सगळं इंटरनेटवर बघून तुमचा ओपिनियन तुम्ही बनवू नका. कन्सल्टेशन करणं महत्त्वाचं आहे. आणि कुठल्या एजपर्यंत करू शकता, इट डिपेंड्स. जर तुम्ही एज म्हणजे 70-80 इज ऑल्सो ओके, असं नाही आहे की 70 वर्षांचे किंवा 80 वर्षांचे लोक हेअर ट्रान्सप्लांट करू शकत नाही, पण त्या केसेसमध्ये जनरल बॉडीची हेल्थ आहे ती चांगली असली पाहिजे. जर तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे जास्त प्रमाणात असेल, जे अनकंट्रोलेबल असेल, तर इट इज अ प्रॉब्लेम. नाहीतर त्या एजमध्ये पण करू शकतात. द वॉर्निंग बिंग की तुम्हाला त्या एजमध्ये पण जर डोनर केस असतील तरच तुम्ही करू शकता. जर पाठीमागे पण केस नसतील डोनेट करण्यासाठी, तर मग तुम्ही ट्रान्सप्लांट कसे करणार? तर दॅट इज अ इम्पॉर्टंट थिंग विच यू हॅव टू अंडरस्टँड. हो, किमोथेरपीमुळे जो हेअर लॉस होतो त्याचा रिझन वेगळा असतो, त्याचे कारण वेगळे असतात. कारण त्याच्यामध्ये काय असतं, ते किमोथेरपीचे मेडिसिन्स दिले जातात पेशंटला कॅन्सर ट्रीटमेंटसाठी, त्याच्यामुळे जे हेअर रूट्स असतात ते डॅमेज होऊन जातात. मग रूट्सपासून हेअर डॅमेज होतात आणि मग गळतात. जर किमोथेरपीचे पेशंट आपण बघतो तर 2-3 महिन्याच्या आतच सगळे केस निघून जातात. इट इज अ कम्प्लीट हेअर लॉस. पण किमोथेरपी बंद झाल्यानंतर केस परत येतात, ती नॅचरली पण केस परत येतात. काही केसेसमध्ये पूर्ण केस परत येत नाही, काही एरियाज राहून जातात. तर अशा केसेसमध्ये जर डोनर हेअर असतील, म्हणजे जिथून आपण केस घेऊन ग्राफ्ट करणार आहोत, ते हेअर जर का असतील तर आपण ट्रान्सप्लांटचा विचार करू शकतो. आणि किमोथेरपी कंप्लीट झाल्यानंतर आणि कॅन्सर फ्री झाल्यानंतरच
हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करता येईल. साईड इफेक्ट्स तसे नॉर्मल केसेसमध्ये साईड इफेक्ट्स नाहीत. जसे मी आधी सांगितलं, थोडी स्वेलिंग, थोडंसं पेन काही दिवसांसाठी होऊ शकतं आणि रेअर केसेसमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. जर का जी सर्जरी आहे जर ती स्टेराईल कंडिशनमध्ये किंवा आपण सर्जरीच्या नंतर काळजी काही जे डॉक्टर्स सांगतात केस धुवायचं वगैरे जे काही नॉर्मल नियम असतात सर्जरीच्या नंतर ते जर फॉलो नाही केलं तर इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा डायबिटीज जर कंट्रोलमध्ये नसेल अशा पेशंट्समध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. आणि काही केसेसमध्ये बघा, जेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुमचे डॉक्टर चूज करतायत तेव्हा एक बघायचं असतं त्यांचं रेप्युटेशन कसं आहे, त्यांची क्लिनिक कशी आहे, स्वच्छता आहे की नाही, त्यांचे आधीचे रिझल्ट्स वगैरे ते जाणून सगळं काय एक्सप्लेनेशन बघून आणि स्वतःची सॅटिस्फॅक्शन करून मग हेअर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे. कारण ही शेवटच्या शेवट ही एक प्रकारची सर्जरी आहे. तर जर का ट्रान्सप्लांट करणारे सर्जन कुशल नसतील किंवा त्यांचे रिझल्ट जे आहेत त्यांचा रेकॉर्ड चांगला नसेल तर यू कॅन एंड अप विथ प्रॉब्लेम्स. कारण काही केसेसमध्ये रिझल्ट्स जे आहेत केस ट्रान्सप्लांट केलेलं दिसायला नको. म्हणजे जर समोरच्या व्यक्तीला समजून येणार की केस ट्रान्सप्लांट झाले आहे तर मग काय फायदा. ॲक्च्युली ते नॅचरल दिसायला पाहिजे, त्याचा लुक नॅचरल पाहिजे. कुठल्या डायरेक्शनमध्ये केस ग्राफ्ट केले आहेत, कुठल्या डायरेक्शनमध्ये आणि कुठल्या पद्धतीने ग्राफ्ट केले आहे ते चांगलं असलं पाहिजे. असं असलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही पेशंटला ते बघतात असं समजायला नको की ट्रान्सप्लांट केलेलं आहे. दॅट इज वन थिंग. आणि दुसरं म्हणजे रेअर केसेसमध्ये ॲनेस्थेसियामुळे कॉम्प्लिकेशन कधी होऊ शकतो. कारण काही पेशंट्स ॲनेस्थेसियाला ॲलर्जिक होऊ शकतात. त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही आहे. ते तर नॉर्मल सर्जरी पण जेव्हा आपण करतो कुठलाही ऑर्गनची सर्जरी असते त्याच्यामध्ये असा एक वॉर्निंग असतो की ॲनेस्थेसियामुळे जो कॉम्प्लिकेशन होतो त्याच्यावर देर इज नो कंट्रोल. सो दॅट इज अ पॉसिबिलिटी अँड दॅट इज व्हेरी रेअर. अदरवाईज इट इज जनरली अ सेफ प्रोसिजर. कॉस्ट हेअर ट्रान्सप्लांटचं व्हेरी करू शकतं कारण किती ग्राफ्ट्स बसवायचे आहेत त्याच्यावर डिपेंड असतं. फक्त छोट्या एराचा आपण ट्रान्सप्लांट करतोय, कधी कधी आपण फक्त फ्रंटचा ट्रान्सप्लांट करतो, कधी कधी हेअरलाईनचा करतो आणि कधी स्कॅल्प मेजर स्कॅल्पचा करतो. तर त्याच्यावर डिपेंडेंट आहे की किती ग्राफ्ट्स यूज करतात आणि त्याप्रमाणे कॉस्ट कॅन गो एनिवेअर बिटवीन 60,000 to 70,000 टू 5 to 6 lakhs ऑल्सो. इट डिपेंड्स. बॉडीचे हेअर घेतोय का किंवा फक्त स्कॅल्पचे हेअर घेतोय त्याच्यावर. तर खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यावर अवलंबून आणि इट इज व्हेरी व्हेरिएबल.